तर ना मैत्रिणींनो, आज ना मी एका महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर गेली होती. म्हणजे आता तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच. मग काय जायचं म्हटलं तर छानपैकी साडी वगैरे घालून मस्तपैकी आवरून घेतलं आणि स्वयंपाक वगैरे सर्व आवरलं, घरातले कामं. तर आता आपल्या बायकांचं कसं आहे, घराबाहेर निघायचं म्हटलं म्हणजे घरातले सर्व कामं स्वयंपाक आवरूनच घराबाहेर पडावं लागतं. मग काय मस्त सगळं काही आवरलं, फटकन रेडी झाले आणि गेले. तर बघा, आता तुम्ही शेतातला तुम्हाला व्हिडिओ दाखवते. आज मी आले होते गावाकडे शेतामध्ये. म्हटलं चला, खूप दिवस झाले आपण शेतात गेलोच नव्हतो, तर फेरफटका मारायला म्हटलं आज जावं. म्हणून मी आज ना फेरफटका मारायला आली. तर बघा, आता आम्ही आज शॉर्टकट मार्ग निवडला आणि पोहोचलो इथं शेतामध्ये. येऊन शेतामध्ये आल्या बघा किती छान असे मस्त करवंद लागले होते झाडाला. मग काय मोह आवरते काय आपला, मोह काही आवरल्याने करवंद तोडायचा. पटापट भरपूर असे करवंद तोडून घेतले आणि बघा कसे गुच्छेच्या गुच्छ लागलेले आहे. असे करवंद पोर इतका आनंद झाला, कारण या छोट्याशा झाडाला आम्ही लावलं होतं. दोघा नवरा बायकोनं मिळून मस्त ते आज झाड खूप मोठं झालं आहे, त्याला खूप सारे फळं आलेले आहे. मग काय दोघांनी मिळून मस्त भरपूर असे करवंद तोडले आणि करवंदाची चव घेतली. अप्रतिम असे मस्त चविष्ट आपल्या हाताने लावलेल्या झाडाचं फळ खाणं म्हणजे एक नंबरचा आनंद. यापेक्षा स्वर्गसुख आणखी काय असणार आहे. मग काय मस्तपैकी करवंद खाल्ले आणि मस्त पूर्ण वावरात फेरफटका मारला. आज असा दिवस आमचा गेला आनंदाचा. श्री स्वामी समर्थ.